राजश्री शाहू छत्रपती महाराज जन्मस्थळ संग्रहालय, लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापूर या वास्तूचं लोकार्पण कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय श्री युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज त्यांचा माझा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे आणि विविध कामामध्ये त्यांचं मार्गदर्शन, सहकार्य आणि समर्थन हे सातत्याने आम्हाला मिळत असतं. मी आपल्या या ठिकाणी स्वागत करतोय. माननीय मालोजी राजे माजी विधानसभा सदस्य आणि ज्या आताच कोल्हापूरकर वासियांची सेवा करण्यासाठी तत्परतेने कामाला लागल्यात आणि मला त्याने सांगितलं पहिल्या 100 दिवसाचा कार्यक्रम मी ठरवला आहे आणि 100 दिवसामध्ये एकही दिवस मी सुट्टी घेणार नाही, कोल्हापूरकरांची सेवाच करणार. अशा महापौर माननीय सौ रूपाराणी संग्रामसिंग निकमजी, आमचे सहकारी तेजस गर्गे, हेमंत दळवी, त्यांनी संग्रहालयासाठी प्रचंड परिश्रम घेतले, असे इतिहासकार इंद्रजित सावंतजी, माझे मित्र बरीच वर्ष माझ्याबरोबर पक्षाचं काम खांद्याला खांदा लावून करतायत, असे प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टी महेश जाधव, आमच्या मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, सुहानेजी, उपस्थित आमचे मित्र सुरमारेजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने या संग्रहालयाचं लोकार्पण काही झालं तरी अधिवेशनाच्या पूर्वी करायचंच आणि त्यासाठी नियोजित पद्धतीने काम झालं पाहिजे हा विचार घेऊन मी या अगोदर सुद्धा काम चालू असताना या ठिकाणी आलो होतो. या सगळ्या संग्रहालयाचं आता लोकार्पण झालं हे सर्वात पहिल्यांदा मी घोषित करतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी करतो. हे संग्रहालय ज्या ठिकाणी होत आहे आणि हे संग्रहालय जिथे होत आहे ती वास्तू जी आहे ती राजश्री शाहू छत्रपती महाराजांच्या जन्मस्थळाची वास्तू आहे. लक्ष्मी विलास पॅलेस आणि ज्या ठिकाणी आपण आता अभिवादन करून आलो ती जन्मस्थळाची जागा आणि त्या ठिकाणी हे संग्रहालय आमच्या समितीचे सर्व सदस्य इथे उपस्थित आहेत. मला मुद्दाहून उल्लेख करायचा आहे आमच्या जयसिंगरावांचा, त्यांनी कल्पना मांडली, संकल्पना केली, समिती स्थापन झाली आणि त्यासाठीचे परिश्रम सगळे केले. त्या सर्व समितीच्या सदस्य जयसिंगराव यांना सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपल्या सगळ्यांच्याच सहकार्यामुळे किंबहुना नेतृत्वामुळे हे काम झाले. सुरुवातीलाच मला आमच्या सर्व सहकाऱ्यांचंही अभिनंदन करायचं आहे. गर्गे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी यासाठी प्रचंड परिश्रम केले. हे संग्रहालय आणि वास्तू म्हणजे सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाला अर्पण संपूर्ण आयुष्य केलेल्या एका अशा विभूतीचं आहे की ज्यांचं कार्य तसं म्हटलं तर एका संग्रहालयात, एका वास्तूत राहूच शकत नाही, सामावूच शकत नाही. आणि मग असं म्हटलं जातं की एखादा साधक, साध्य आणि साधक या अवस्थेनंतर ज्या वेळेला आत्मिक प्रगती त्या देहाची होतो त्यावेळेला तो अवधानी होतो आणि अवधान अवस्था ही मानवाच्या आयुष्यामध्ये प्रचंड परिश्रमाने मिळते. पण आमच्या छत्रपती शाहू महाराजांना या अवधान अवस्थेच्या पुढे सहस्त्रावधानी असावेत इतक्या मोठ्या प्रमाणाचं कार्य त्यांनी
एका आयुष्यामध्ये आमच्या राजांनी काय काय नाही केलं. मला आता इंद्रजितजी सांगत होते शेती कशी करावी, पर्यावरणाचं संवर्धन जतन कसं करावं, शिक्षणाची व्यवस्था कशी असावी, वर्तमानपत्र साहित्य निर्मितीला मदत केव्हा केव्हा करावी, जल व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, वाहन व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, आपल्या समाजातील सर्व वंचित शोषित इथं भावनाच नाही, पण समान स्तरावर सगळ्यांनी यायला काय काय निर्णय करावे लागतील, या सगळ्या गोष्टींबरोबर अगदी मधुमाशांची शेती सुद्धा कशी करावी, इथपर्यंतच्या व्याप्तीचं एका जीवनामध्ये काम करणं, असं असंभव काम करणारा राजा आपण छत्रपती शाहू महाराजांच्या रूपाने पाहतो. आणि मग हे सगळं करताना स्वाभिमान याचा याची कुठेही तडजोड नाही. स्वाभिमानाबरोबर स्वकीयांची सेवा आणि सहृदयता संवेदनशीलता अशी समाजातील त्या सगळ्या लोकांच्या बरोबर मी उभं राहिलं पाहिजे. तो तालिमीतला कुस्ती करणारा कुस्तीगार असेल किंवा विदेशात जाऊन शिकणारे आमचे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात. एका अर्थाने या सगळ्या सेवेचं व्रत त्यांनी घेतलं, त्या सगळ्याचा परिपूर्णतेने परिपाठ करण्याचं काम आमच्या छत्रपती शाहू महाराजांनी केलं. आणि म्हणून त्यांना लोकराजा जनराजा असे म्हटलं जायचं. आज मला आनंद आहे की या परिसराला राज्य सरकारने संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला. जवळजवळ 8 कोटीच्या वर 2 टप्प्यामध्ये निधी यासाठी संपूर्णता वापरून, आणि आता मला मगाशी आमच्या मराठा महासंघाचे मुळीक साहेब सांगत होते की इथे बाजूला अजूनही जागा आहे, 3 टप्प्याचं काम होऊ शकतं. मी तुम्हाला आश्वस्त करतो, सर्व कायदेशीर प्रक्रिया करायला जेवढा वेळ लागेल तेवढाच, तर 3ऱ्या टप्प्याची जागा सुद्धा इथला सुशोभीकरणाचा भाग होईल. कारण जगभराच्या संभाजीराजांनी सांगितलं बरोबर आहे, हा संदेश जगभरात गेलेला आहे. आणि जगभरामध्ये ज्याला कोणी मानवतावादी दृष्टिकोनाने समतेच्या प्रयत्नातून आपल्या लोकांची सेवा करणारा राजा बघायचा असेल तर शाहू महाराजांच्या जन्मस्थळी त्यावेळेला यावं लागेल. अशाच व्यवस्था या परिसरामध्ये करायला जे लागेल ते करण्याची भूमिका आपल्या सरकारची आहे. खऱ्या अर्थाने इतिहास पर्यटनाचे राष्ट्रीय केंद्र बनावं इतकी मोठी ताकद या भागामध्ये आहे, इतका मोठा इतिहास या ठिकाणी आहे. आपण संग्रहालयाचा दर्जा द्यायची मागणी केली, ही तर ह्याला इतिहास पर्यटनाचं राष्ट्रीय केंद्र बनावं इथपर्यंतच्या गोष्टीच्या कामाच्या भूमिकेने आपण लागलेलो आहोत. मला याचा आनंद आहे की या सर्व गोष्टी उभ्या करताना इथे अजून एक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची विदेशात गेलेली व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये असलेली ती वाघनख सुद्धा आपण आणली. त्याचंही प्रदर्शन शिवशस्त्र शौर्य गाथा यात वेगवेगळ्या शस्त्रांबरोबर या ठिकाणी करण्यात. आमच्या सरकारची भूमिका आहे की जे आपल्याला पराक्रम, आपला पूर्व इतिहास, आपला वैभवशाली इतिहास यासाठीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण पुन्हा मिळवल्या पाहिजे, जनतेसमोर ठेवल्या पाहिजेत, त्यातनं प्रेरणा मिळाली पाहिजे.
आणि म्हणून ज्याचा उल्लेख मगाशी केला ते नागपूरचे प्रथम रघुजीराजे भोसले यांची तलवार इलाहाबाद निघाली हे कळल्यावर मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे. ताई 48 तासामध्ये केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या परव्यवहार खात्याचा परराष्ट्र व्यवहार खात्याच्या सर्व परवानग्या RBIच्या सर्व परवानग्या तिथल्या राजदूतांच्या परवानग्या आपल्या कॅबिनेटच्या अगोदरच्या परवानग्या मुख्यमंत्र्यांच्या परवानग्या आणि हे शनिवार रविवार असताना 48 तासात पूर्ण करून माध्यमांच्या मधून आपण त्या लिलावात उतरलो आणि या राज्यातली आपली पराक्रम दाखवणारी पहिली मौल्यवान गोष्ट आपल्या मालकीवर आपण अधिकृत मिळवली ती छत्रपती रघुजीराजे भोसले प्रथम यांची 12 गड किल्ले वैश्विक अद्वितीय मूल्य जगातल्या युनेस्को मध्ये या काट्यावर त्याला तोललं जातं की ज्या वास्तूला ज्या प्रक्रियेला पूर्ण करायची ती वास्तू वैश्विक मूल्य आहे का आणि वैश्विक सुद्धा अद्वितीय मूल्य आहे का. त्या अद्वितीय मूल्याच्या कसोटीवर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं काम तो वैश्विक आहेच, पण त्या कसोटीत झारीतल्या शुक्राचार्यांच्या त्याच्यावर आता टीका करणार नाही इंद्रजीची, कारण ते बरोबर नाही. मंत्री कधीतरी आमच्या चोरमारांनी सांगितलं तर लेख लिहिन. त्याचं कारण हे समजलं पाहिजे लोकांना. किती गतिरोधक आले आणि अजूनही जगाला छत्रपती शाहू महाराजांचे विचार का महत्वपूर्ण आहेत. भेदभाव न मानणारे, रंगभेद न मानणारे, विचारभेद न मानणारे, समतामूलक आजही वर्ल्ड युनेस्कोच्या कार्यालयात मी पाहिलेले आहे. त्या शिकवणीची गरज आहे. त्या सर्व गतिरोधातून 27च्या वर देशांनी एका वाक्यात सार्वजनिक सभेत हे मान्य केलं, करावं लागलं की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 कडकिल्ले हे आता वैश्विक अद्वितीय मूल्य आहे, जागतिक वारसा आहे, हे आपण त्या ठिकाणी करू शकतो. अशाच पद्धतीचं कार्य यापुढे करणं ही भूमिका घेऊन आम्ही कामाला लागलो आहोत. मला कोल्हापूर वासियांचे धन्यवाद द्यायचे आहेत की कोल्हापूरच्या नागरिकांचा स्वभाव आहे ते जे उत्तम उदात्त उन्नत त्या सगळ्याच्या मागे उभं राहायचं. आणि म्हणून आमच्या हातून जर एक कार्य घडत असेल आणि जे खरंच सेवाभावी वृत्तीने आम्ही करतोय त्यामध्ये कोल्हापूर वासियांचा आशीर्वाद हा सगळ्यात आम्हाला महत्वाचा आहे. आता मी राजकीय भाषण ते करणार नाही, पण महापौर आमच्या निवडून आल्यात म्हणजे तुमचा आशीर्वाद आहेच. आणि मग असाच आशीर्वाद यापुढेही आपला राहील. पण एक वचन या पुण्यस्थळीच्या प्रांगणातून देतो. त्या ठिकाणी संभाजीराजे म्हणाले रायगडच्या परिसरातील केंद्रीय पुरातत्व ASI आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया याच्या अखत्यारीत असलेल्या आपल्या महाराजांच्या संबंधित सर्व गोष्टींचा प्रदर्शनासाठीची आवश्यकता आहे. राजे शब्द देतो की ते पूर्ण केल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आता तोपर्यंत मी मंत्री असलो पाहिजे, पण तरी काम करेन. आणि मग या सगळ्या गोष्टीत आपलं कार्य प्रामाणिकतेने करणं एक भूमिका घेऊन आम्ही काम करू. ते करताना आपल्या सगळ्यांचे वरिष्ठांचे, ज्येष्ठांचे, नागरिकांचे आशीर्वाद सातत्याने राहोत. आजच्या प्रसंगी एवढंच बोलणं संयुक्तिक आहे, कारण बराच वेळ झालाय. मी वेळेवर आलो होतो, मला सांगितलं थोडं उशिरा या, कारण माझ्यामुळे उशीर झालेला नाही. आणि म्हणून या कार्यक्रमात आपण सगळे शेवटपर्यंत थांबलात. आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.